मंडळी आपण पोहोचलेलो आहे आता हिंगोलीमध्ये आलेलो. इथले विद्यमान खासदार होते हेमंत पाटील, बरोबर? हेमंत पाटलांचं तिकीट कापलं गेलं. हेमंत पाटील हे सुरुवातीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होते, मग नंतर ते शिंदे साहेबाबरोबर तिकडे गेले. भाजप बरोबर त्यांची जवळीक झाली आणि भाजप आणि हे ज्या तिकीट वाटपामध्ये त्यांचं तिकीट कापलं गेलं. हे फार वाईट झालं. कशामुळे तिकीट कापलं गेलं असेल, कोणाला विचारावं बरं? साहेब, ज्यावेळेस इलेक्शन येतात त्यावेळेस युत्या महाआघाड्या होत असतात, बरोबर. आणि त्यावेळेस ज्या संपूर्ण महायुती ज्यावेळेस झाली आणि अगोदर स्थानिक जे खासदार हेमंत पाटील हे असल्यामुळे, चालू खासदार असल्यामुळे त्यांना तिकीट डिक्लेअर सुद्धा झालं होतं. कारण मी असं ऐकलं होतं की तिकीट डिक्लेअर झालं आणि मग नंतर ते मागे घेतले. कारण असे की आमच्या वाशिम यवतमाळ मतदारसंघ आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघ हे दोन मतदारसंघ आजूबाजूला असल्यामुळे हेमंत पाटलांची मिसेस ह्या यवतमाळच्या आहेत प्रॉपर. आणि हिंगोलीमध्ये जे आता जे उमेदवार आहेत बाबूराव पाटील कोहळीकर यांचं आता सध्या शेतकरी म्हणून खूप चांगलं वातावरण आहे. म्हणून माननीय हेमंत पाटील, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना असं वाटलं की बाबा त्यांच्या मिसेसला यवतमाळ वाशिम मध्ये लढवावं आणि हिंगोलीमध्ये बाबूराव पाटील जो शेतकऱ्याचा पुत्र आहे त्याला एकदा संधी द्यावी आणि या शेतकऱ्याच्या पुत्राला लोकसभेमध्ये पाठवण्याचं काम महायुतीद्वारे करण्यात येणार. तुम्हाला काय वाटतं? हेमंत पाटील हे निष्क्रिय होते आणि या ठिकाणी महाविकास आघाडी वरचढ ठरायली. प्रत्येक गावागावामध्ये आमची संघटनात्मक बांधणी आहे. खरं तर त्याला 6 महिने तिकीट कोणाला द्यायचं हेच ठरवायचं, कारण की आमचा उमेदवार या ठिकाणी 2 ते 3 लाख मतांनी निवडून येणार आहे आणि आमचा उमेदवार परिपक्व असल्यामुळे त्याला आता विचलित होऊन गेले ते किंवा कोणाला देऊ, याला देऊ का त्याला देऊ. ते तुम्ही जर गाणं ऐकता शांता शिला, ते शांता आणि शिला कोण आहे ते अजून हिंगोलीकराला, शांता आणि शिला कोण आहे ते अजून हिंगोलीकराला कळलेलं नाहीये. वा वा वा. नागेश पाटील आष्टीकर हे कोणत्या 4 प्रश्नांवर ही निवडणूक लढणार आहेत असं तुम्हाला वाटतं? सिंचन, शिक्षण, औद्योगिक विकास आणि शेतकरी विकास. सिंचन, शिक्षण, औद्योगिक विकास आणि शेतकरी विकास या प्रश्नांवर ते इलेक्शन लढणार आहेत. बघा, या देशाचा विकास फक्त नरेंद्रजी मोदी आणि नरेंद्रजी मोदीच करू शकतात. आणि बाबूरावजी हे उमेदवार जरी असले तर नरेंद्र मोदी हे प्रत्येक ठिकाणचे उमेदवार आहेत. आणि यांनी आता जे सांगितलं की आम्ही औद्योगिक असेल, शिक्षण असेल या प्रश्नावर निवडणूक लढवत आहोत, हे महाविकास आघाडीचे उमेदवार जे होते ते विधानसभेला 5 वर्ष आमदार होते. त्यांनी हातगाव मध्ये काय केलं हे आम्हाला सांगावं. काहीच करू शकले नाही, ते निष्क्रिय आमदार होते. ते माझ्या असं लक्षात आलं, बाबूराव हे शिवसेनेत होते, नागेश पाटील आष्टीकर शिवसेनेत आता महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, बरोबर, म्हणजे शिवसेनेचे. आणि वंचित मधले बीडी चव्हाण, बरोबर, वंचित मधले बीडी चव्हाण ते बी शिवसेनेचे. म्हणजे सगळा गडबड गोंधळ शिवसेनेचाच आहे. महायुतीचे उमेदवार आहेत आमचे बाबूराव पाटील. आम्ही पूर्ण निवडणूक ही आपण ही विकासाच्या याच्यावर लढतोय. आपण 2014 पाहिलं, आमचे 283 खासदार होते. मोदी साहेबांनी चांगलं काम केलं म्हणून 303 खासदार झाले. आता आमचे या 2024 मध्ये 400 खासदार निवडून येणार. 2024 मध्ये 400 खासदार निवडून येणार असं यांनी मागे सांगितलेलं आहे. मी उत्तर देतो सर. यांचे जर 400 खासदार येत असतील तर इथं राज ठाकरेला कशाला सोबत घ्यायचं काम? एक खासदार बरोबर. हे बघा, या जिल्ह्यामध्ये 3 धरणं असतानाही शेतकऱ्यांचा सिंचनाचा अनुशेष आतापर्यंत दूर झाला नाही. हा जिल्हा पहिले कापसाचा जिल्हा म्हणून ओळख होती, परंतु आता हळद आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही, अवकाळी अनुदान मिळत नाही, या भागातल्या ग्रामीण शेतकऱ्यांना घरकुल मिळत नाही. परंतु आम्ही मग आता हे सत्ताधारी यांना खायचं म्हणून हे सत्तेत येतं आणि विरोधक खाऊन बसले म्हणून गप्प येतं. तुमचं काय म्हणणं आहे? हा सगळा गोंधळ तुम्ही बघतात, हा गोंधळ तुम्हाला बरोबर वाटतो का? भाजपाची मी महिला जिल्हा अध्यक्ष आहे, उज्ज्वला तांबळे साहेब. एवढंच नाही, केंद्रामध्ये जेव्हा मोदी साहेब आले तेव्हापासून अनेक योजना महिलांसाठी राबवल्या. उज्ज्वला गॅस असेल, शौचालय असेल, घरकुल असेल, एवढंच नाही, एसटीचं भाडं असेल. म्हणून जे काही मतदान होणार आहे त्याच्यामध्ये 60% महिला आमच्या मतदान करतील आणि मोदी साहेबच येतील. मी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाध्यक्ष दिवाकर माने. सध्या महाविकास आघाडी आणि काँग्रेस भारतीय संविधान बदलणार म्हणून जे निवडणुकीमध्ये धूम ठोकीत आहे, परंतु नरेंद्र मोदी हे
भारतीय राज्यघटना अजिबात बदलणार नाहीत. ते भारतीय संविधानाचे पूजक आहेत. भारतीय संविधानाचे पूजक आहेत. ते भारतीय संविधानाला मानतात, परंतु काँग्रेसवाले जाणीवपूर्वक दोष निर्माण करीत आहेत. आणि आंबेडकरी जनतेमध्ये या मतदारसंघात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, एकनाथभाई शिंदे आणि आमच्या हिंगोलीचे आमदार श्री तानाजीराव मुटकुळे साहेब हे या भागाचा विकास करीत आहेत. 350 रुपये गॅस सिलेंडर असताना जे आंदोलन करत होते ते आज कुठे आहेत, जेव्हा सिलेंडर 1200 रुपये आहे. 2 कोटी रोजगार दरवर्षी देतो म्हणले होते. 2 कोटी नोकऱ्या 10 वर्षात 2 कोटी नोकऱ्या दिल्या असत्या, तर आता 20 कोटी नोकऱ्या मिळाल्या असत्या. 20 कोटी लोकांना कुठे आहेत ही नोकऱ्या लोक? मिळाल्या. यांना लाजा वाटत नाहीत निवडणुकीला सामोरे जाताना. तुम्हाला काय सांगायचं साहेब? लोकसभाची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर होती. बरोबर. आणि हिंगोली लोकसभेचा विकास माननीय हेमंत पाटील खासदार असताना त्यांनी चांगल्यापैकी केला. आणि त्याच्यात भर पडण्यासाठी आता शिवसेनेचे उमेदवार त्यासोबत राष्ट्रवादी आहे. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन म्हणजे हिंगोली लोकसभेतील लोकांना विकास करून विकास कशा पद्धतीचा असतो एक उत्तम उदाहरण हिंगोली लोकसभा असेल. थांबा. बोला 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 बोला. बोला. पार जे म्हणाले ना ते त्यांना जर कळ एवढी 405 जर एवढं त्यांना माहित असतं तर त्याने अजित पवारला सोबत घेतलं नसतं. त्यांनी त्या ठिकाणी जे आहे ते तुमचं मनसेला सोबत घेतलं नसतं. त्याने एकनाथ शिंदे साहेबाला सोबत घेतलं नसतं. 405 ची यायला गॅरंटी नाही म्हणून तर घेतले. याला 405 कुठं यावर त्याचे 150 पार बी होत आहेत. यावर 150 पार पण होत आहे. बोला. मोदी साहेब गॅरंटी म्हणतात. गॅरंटी आहे, फक्त देश विकायची गॅरंटी आहे. सगळे जे कार्य आहेत, विमान विकायले, रेल्वे विकायले, ज्या देशाच्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थाच्या विकून काढल्या, सगळं विकून खाल्लं आणि गॅरंटी म्हणत. ही मोदी गॅरंटी आहे, फक्त विकायची गॅरंटी आहे. विकासाची कोणतीच गॅरंटी नाही. शेतकरी भिकायला लागला, देशोधडीला लागला, शेतकरी मरायले तिथं 900 शेतकरी मेले, आत्महत्या झाल्या, तरी मोदी सरकार दिसमत केलं नाही. हे बघा, इथं मी तुम्हाला लाईव्ह एक एक्झाम्पल देतोय. आमच्या उज्ज्वलता इथं बसलेल्या आहेत, त्यांच्या स्वतःवर हमला झाला. या राज्यामध्ये महिला सुद्धा सुरक्षित नाहीये. साहेब हे सांगतायत की संविधान बदलचं आहे. मान्य सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की त्याचा फ्रेम कधीच बदलता येणार नाही. हे काँग्रेस 55 वर्ष राज केलं. एक देश एक निशान एक कायदा, त्यांनी संविधान नाही लागू केलं. जेव्हा सन्मान्य मोदी साहेबांनी 370 कलम रद्दबातल करून या देशाला एक देश एक निशान एक कायदा दिला. या भारत देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित करण्याचं काम फक्त मोदी साहेबांनी केलं. इन्फ्रास्ट्रक्चर, रोड, ऐका मी काय म्हणतो, मला एक छोटासा ब्रेक घ्यायचा. माझ्या आवाज माझा सगळा गेलेला आहे. तुमचे आवाज जोरदार असतात. मी एक सामान्य माणूस आहे, एक चिल्लर माणूस आहे. मी लक्षात घ्या, मला थोडं पाणी प्यायचंय. माझ्याकडे चिल्लर आहे, मी चिल्लर देऊ शकत नाही. नमस्कार 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 नमस्कार. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं मी माझं दुकान बंद करेल, पण आयुष्यात काँग्रेस बरोबर जाणार नाही. या गद्दार उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर काय केलं? क्या बात है, क्या बात है, क्या बात है. बोला. बसा बसा बसा. खाली खाली बसा, खाली बसा. यांनी जो आरोप केला बाळासाहेबांनी, माझं म्हणणं आहे फडणवीस साहेब म्हणले होते आम्ही अजित पवारला घेणार नाही आणि त्यांना घेऊन यांनी मंत्री हे कसं केलं तुम्ही? ते तर म्हणले होते चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग. ती चक्की घरात घेऊन आले तुम्ही. अजित पवार साहेब, अजित पवार बरोबर ना? ती चक्की घरात घेऊन आले तुम्ही. अजित पवार साहेब तिथे कंटाळले होते. अजित पवारला घेतलेले ते आमच्याकडे आले. ते अच्छा, अजित पवार बरोबर बरोबर आहे. आजच्या मोदी सरकारच्या 10 वर्षाचा मोदी सरकारच्या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये एक मिनिट खाली बस. हा जो बोलतोय, हा जो तुम्ही काय बोलत होता आधी? नाही तुम्ही काय बोलत होता? सुसंस्कृतपणे तुम्ही दाखवत होता. तुम्ही एक नाही, तुम्ही खाली बसा. दादा तुम्ही खाली बसा. आता मला बोलू द्या. आता मला बोलू द्या. तुमच्या गलत बात आहे.
बात है, ये बात गलत है. नाही, काय झालं, ऐका काय झालं, वाण नाही पण गुण लागला मला, तुमच्या सगळ्याचा गुण मला लागला, बाकी काही नाही. एक मुद्दा झाला 4 लोक इकडून उठतात, एक मुद्दा आला 10 लोक इकडून उठतात. कसा येणार माणूस की आतापर्यंत हिंगोली जिल्ह्याच्या इतिहासामध्ये जे खासदार आतापर्यंत झालेले आहेत त्यांनी या इथे मेडिकल कॉलेजच्या प्रश्नावर कोणी बोललेलं नाही. मेडिकल कॉलेज इथे मेडिकल मेडिकल कॉलेज नाही इथं त्या विषयावर कोणी बोललेलं नाही आतापर्यंत. बरोबर आहे. त्याच्यानंतर ज्या आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, बेरोजगार तरुणाचे प्रश्न असतील, त्या इथं बेरोजगार तरुणासाठी इथले लोक पुण्यामध्ये मुंबईमध्ये कामाला जातात. जे खासदार ते निवडून येते त्याचं तोंड इथल्या सर्वसामान्य जनतेला कधी दिसत नाही. अहो रोड केले गुळगुळीत, सोयाबीन कापसाचं काय, शेतकऱ्याच्या पोराचे लग्न होईनात. आज 1.5 लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या मोदी सरकारने केलं. हे जे टक्केवारीचा विषय आहे, डीपीडीसी सारख्या महत्वाच्या मीटिंग मध्ये मागचे खासदार आणि पालकमंत्री या दोघांनी डीपीडीसी सारख्या महत्वाच्या मीटिंग मध्ये माय बहिणीवर शिवीगाळ केला. एवढी लाचारी करून ठेवलेली या जिल्ह्याची टक्केवारीसाठी. 55 लाख कोटी कर्ज होतं, आता 2,05,000 कोटी रुपये खर्च केला. ही आर्थिक महासत्ता आहे की आर्थिक दिवाळखोरी? आज आमचे बाबूराव पाटील हे मागच्या 10 वर्षापासून जनसामान्याचे काम करायला गावोगावी फिरतात. परंतु आत्ताचे जे महाविकास आघाडीचे जे खासदाराचे उमेदवार आहेत साहेब, ते अख्खे मागचे 5 वर्ष आमदार निवासला बसून फक्त पत्ते खेळत होते. काय सांगताय? हे पहा, आता जसं महाविकास आघाडीचे लोक म्हणत आहेत की मोदीच्या नावाने मतं मागत आहेत, तुम्ही राहुल गांधीला मध्ये लायकी नाही का? त्याच्या नावाने मतं मागा ना, ठाकरे साहेबांच्या नावाने मतं मागा. मी हिंगोली लोकसभेचा जर विचार करायला गेला, मी हिंगोली लोकसभा संयोजक आहे. हा सगळा गदारोळ जरी असले तर हिंगोलीचे प्रश्न खूप मोठे आहेत. इथे सिंचनाचा प्रश्न आहे, इथे बेरोजगारीचा प्रश्न आहे, हा जिल्हा नाव उद्योग आहे. पण एवढं 15 वर्ष तुमचं सरकार सत्तेत असताना पण हे प्रश्न आहेत. नाही, 10 वर्ष सत्तेत, ऐका एक मिनिट, 10 वर्ष सरकार आहे, मला ही गोष्ट मान्य आहे. म्हणजे आज 60 वर्षाचा जो कचरा उभा केलेला आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या कित्येक वर्षापासून हा प्रश्नाचा नाही झालेला आहे. पण आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय की इथे स्किल सेंटर यावं, स्टार्टअप यावं, इथल्या तरुणांना काम मिळावं, इथले सेल्फ हेल्प ग्रुप मजबूत व्हावे. माझे सहकारी मित्र तुतारीचे जिल्हाध्यक्ष हे अजितदादांबद्दल बोलतात. मी त्यांना एक विनंती करेल, लोकसभेची निवडणूक आहे, आपण विकासाच्या याच्याबद्दल बोलावं. आपला जो विकास झालाय तो विकास अजितदादांमुळे झाला होता. 10 वर्षापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. त्यांच्याच भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीकांत पाटील यांनी सांगितलं की या लोकसभामध्ये अनेक प्रश्न आहेत. म्हणजे भाजपाने कबूल करायले की अनेक प्रश्न आहेत. 10 वर्षापूर्वी या जिल्ह्यामधील रस्ते कसे होते आपण पहा, आणि आता तुम्ही आले असाल, तुम्ही 10 वर्षापूर्वी आले होते, किती गुळगुळीत रस्ते झाले. एकदम गुळगुळीत झालेले आहेत रस्ते. वा 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 वा, जबरदस्त. मला सांगा, हे किरीट सोमय आरोप करतोय की हे भ्रष्टाचारी ते भ्रष्टाचारी आहे, आणि तोच माणूस ज्या वेळेस भाजपमध्ये येतोय ते कोणत्या साबणाने धुतले जाते? ऐकलं का तुम्ही? हे ऐकलं का तुम्ही? किरीट सोमय आरोप करताय भाजपमध्ये आल्या की ते 2 दिवसापूर्वी आमदार संतोष भांगर यांनी शब्द दिला होता की मागच्या वेळेस आपण खूप प्रयत्न केले MIDC साठी, त्याप्रमाणे आज या राज्याचे मंत्री माननीय उदय सामंत यांनी कळमनुरी येथे भाषणामध्ये क्लिअर स्पष्ट सांगितलं की संतोषराव, तुम्हाला हिंगोली MIDC साठी हे आचारसंहिता संपल्यानंतर पहिले MIDC डेव्हलपमेंट करण्याचं काम या ठिकाणी होणार. या जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्याला माहित आहे मटक्याच्या बुक्क्या कोणाच्या आहेत, क्लब कोणाचे आहेत, आणि पत्ते कोण खेळते, पत्त्याचे क्लब कोणाचे आहेत, मटके कोणाचे आहेत, वाळू तस्करी कोणाचे आहेत, सगळ्या जिल्ह्याला माहित आहे. अरे बापरे मंडळी, ही चर्चा काही संपणारी नाहीये. ही चर्चा काही संपणारी नाहीये. तुम्ही परभणी मधली सगळी चर्चा बघितली, आपण हिंगोलीमध्ये होतो. आता आपण जाऊया आपल्या पुढच्या टप्प्याला.